नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या व्यक्तींशी रिलेटेड जे करंट अफेअर आहे हे टॉपिक कंप्लीट करतोय। ओके, तुमच्या या येणाऱ्या PSI आणि राज्यसेवा या दोन्ही एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा, आणि हे सगळे तुम्हाला एक्झाममध्ये बऱ्यापैकी या लेक्चरमधून क्वेश्चन दिसतील। ओके, तर आपण इथं जवळजवळ सगळ्याच व्यक्ती कव्हर केलेल्या आहेत जे की तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये असू शकतील। ओके, तर या लेक्चरमध्ये आपला अजेंडा काय असेल तर या महत्त्वाच्या व्यक्ती बघणार आहोत आपण। कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या व्यक्तींचं निधन झालं अशा व्यक्तीसुद्धा आहेत, त्यांनी लिहिलेले पुस्तकं, ग्रंथ, त्यांना भेटलेले पुरस्कार, त्याचबरोबर ज्या व्यक्तींना आत्ता रिसेंटली काय अवॉर्ड भेटलेत का तर अशा व्यक्तीसुद्धा या लेक्चरमध्ये आहेत। आणि कुठल्या कुठल्या अपॉइंटमेंट्स झाल्यात वेगवेगळ्या, जसं की UPSCचे अपॉइंटमेंट झाल्यात, अजून दिल्लीचे डेप्युटी गव्हर्नरचे अपॉइंटमेंट झाल्यात, अशा बऱ्याच अपॉइंटमेंटसुद्धा या लेक्चरमध्ये असतील। तर लेक्चर थोडं लेंदी असेल कारण याच्यामध्ये आपल्याला पूर्ण या 6 ते 7 महिन्याच्या न्यूज सगळ्या घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे थोडीशी लेंथ वाढलेली आहे। तर या पार्टमध्ये आपण फक्त महत्त्वाच्या व्यक्ती करतोय। असेच 40-40 मिनिटाचे पार्ट आणखीन बाकी टॉपिकशी रिलेटेडसुद्धा येणार आहेत, मात्र ते पार्ट्स तुमचे 1 तारखेनंतर अवेलेबल होतील। ओके, कारण थोडंसं आम्ही बऱ्यापैकी आउट ऑफ स्टेशन चाललो आहे सगळेच, तर लेक्चर इथं बनवण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी कोणी अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे जे लेक्चर्स असतील आता ते 1 तारखेच्या नंतर 1 तारखेला सुद्धा एखादा येईल, 2-3 असे मग डेली 2-2 लेक्चर्स यायला सुरू होतील। ओके, तर आता आपण या लेक्चरला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या लेक्चरची सुरुवात करण्याआधी आपण आपल्या आधीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चर्समध्ये काय काय बघितलं होतं याची थोडक्यात रिव्हिजन करूयात। ओके, तर आपण ज्यावेळेस करंट अफेअर्सच्या याच्या आधीचे लेक्चर्स बघितले होते, चर्चेतील व्यक्ती भाग 1 आणि 2, तर त्याच्यामध्ये बऱ्याच व्यक्ती कव्हर केल्या होत्या आणि आत्ताच्या येणाऱ्या एक्झामसुद्धा त्या महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही ते लेक्चर आणखीन एकदा बघू शकता। आता इथं फक्त आपण ते नावं डिस्कस करू की आपण आधीच्या लेक्चरमध्ये कुठल्या कुठल्या व्यक्ती बघितल्या। ओके, तर त्या लेक्चरची सुरुवातसुद्धा आपण हंगपन दादा यांच्यापासूनच केली होती, आणि मी तुम्हाला तिथं म्हणलो होतो की हे नाव तुम्ही कधीच विसरू नका, एक्झाममध्ये प्रश्न विचारू किंवा न विचारू ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण अशा व्यक्तीचं नाव विसरलंच नाही पाहिजे। तर हंगपन दादा यांना मरणोत्तरांत अशोक चक्र देण्यात आलेलं आहे। ओके, इम्पॉर्टंट पर्सन इथे आपल्यासाठी। आपण बिरेंद्र सिंग धनोआ यांच्याबद्दल माहिती जाणली होती की त्यांना आता नवीन एअर मार्शल बनवलेलं आहे, म्हणजे एअरफोर्सचे आपले त्यांना नवीन हेड बनवलेलं आहे। त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांना आर्मी चीफ बनवलेलं आहे। उर्जित पटेल हे नवीन गव्हर्नर आहेत। त्याचबरोबर आपण फिडेल कॅस्ट्रो यांची हिस्ट्री पण जाणून घेतली होती, फार मस्त आणि इंटरेस्टिंग हिस्ट्री त्यांची, तुम्ही आणखीन एकदा बघू शकता। त्याचबरोबर आपण जे नेपाळचे नवीन प्राईम मिनिस्टर आहेत प्रचंडा, तर यांच्याबद्दल पण माहिती जाणून घेतली होती। त्याचबरोबर जिम यॉंग किम हे जे वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट आहेत यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे। आपल्या सध्याचे न्यायमूर्ती JS खेअर, आपण त्यांचा कालावधी कुठपर्यंत आहे हे पण बघितलं होतं, आणि आपले 26 जानेवारीचे जे गेस्ट होते यांच्याबद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे। त्याचबरोबर आपण बिंदेश्वर पाठक यांच्याबद्दल माहिती बघितली की त्यांना रेल्वेचे म्हणजे ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेले आहे। त्यांच्या रेल्वेच्या जे स्वच्छ अभियान आहे, रेल स्वच्छ अभियान, याचे नरेंद्र बत्राबद्दल माहिती जाणून घेतली आहे। ओम पुरी यांची रिसेंटली डेथ झाली होती, तर त्यांनी कुठल्या कुठल्या पिक्चर्समध्ये काम केलेले, महत्त्वाचे रोल त्यांचे। त्याचबरोबर डॉक्टर आनंद यादव आणि अनिरुद्ध राजपूत यांची जी अपॉइंटमेंट झालेली आहे युनायटेड नेशन्सच्या सदस्यपदी, तर हे सगळ्यात यंगेस्ट आहेत जगातले, भारतातले आहेत ते, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत, तर आपण त्यांच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन बघितली होती। आणि त्याचबरोबर जर महिला बघितल्या तर महिला बऱ्याच न्यूजमध्ये होत्या, जसं की इरॉम शर्मिला होत्या, उंपा चौधरी होत्या, महाश्वेता देवी ज्यांची रिसेंटली डेथ झाली, त्याचबरोबर प्रियांका चोप्रा जिला आपण आता युनिसेफचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलेला आहे नवीन। त्याचबरोबर प्रियांका चोप्राला पीपल्स चॉईस अवॉर्ड पण भेटलेला आहे सलग 2ऱ्या वर्षीसुद्धा, आणि प्रियांका चोप्राला आणखीन आपल्या एका राज्याचा म्हणजे आसामचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सुद्धा नियुक्त केलेला आहे। तर एवढे आपण इन्फॉर्मेशन बघितल्या होत्या त्यावेळेस। आता आपण तिथून पुढचे कुठले कुठले पर्सन न्यूजमध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत, तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा। तर आपल्या या लेक्चरमधले हे पहिले इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत ते म्हणजे विराल आचार्य। बरेच जण पेपर वाचत असतील त्यांना माहिती असणार आहे की डेप्युटी गव्हर्नरची अपॉइंटमेंट झालेली आहे, आणि ते म्हणजे विराल आचार्य। आता ज्या गोष्टी बऱ्याच कमी जणांना माहिती असतात त्या बघतोय आपण, महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न बनतातच। तर हे जे विराल आचार्य आहेत हे IIT बॉम्बेचे ॲल्युमिनी आहेत, म्हणजे IIT बॉम्बेमधून त्यांनी पासआउट झालेले आहेत। त्यांचा एक टोपण नाव पण आहे, त्यांना गरिबांचे रघुराम राजन या नावाने ओळखलं जाते सध्या।
ओके. आणि IIT बॉम्बेमध्ये असताना त्यांनी IIT बॉम्बेचं ग्राउंड हे तिथलं क्रिकेट खेळून गाजवलं सुद्धा आहे. म्हणजे ते चांगले क्रिकेटपट्टू सुद्धा आहेत, धावपट्टू सुद्धा आहेत. त्यांनी बुद्धिबळ पण खेळतात चांगल्या पद्धतीनं. आणि त्यांना बरेच छंद पण आहेत. त्याच्यामध्ये काव्य लेखनाचा एक छंद आहे आणि गायनाचा सुद्धा त्यांना छंद आहे. तर त्यांनी गायनाचा छंद चांगलाच जोपासला आहे. त्यांच्या नावाचा एक अल्बमसुद्धा आहे. त्यांनी एक स्वतः अल्बमसुद्धा प्रोड्यूस केलेला आहे. त्याचं नाव आहे यादों के सिलसिले. हा अल्बम एक्झाममध्ये विचारू शकतात त्यांनी कुठला अल्बम प्रकाशित केलेला आहे, किंवा 3-4 लायनर क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये असू शकतं. मग ज्यांनी कुणी वाचलं नाही आहे त्याला वाटेल की हे तर आपल्या RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत आणि ह्यांचा कसं काय अल्बम असेल, तर ते चुकीचं विधान वाटेल. तर हे लक्षात ठेवा की यादों की सिलसिले नावाचा त्यांचा अल्बमसुद्धा आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांचा एक बँड पण होता आणि तिथं त्यांनी सुरबहार ह्या नावाचा कार्यक्रमसुद्धा सादर केलेला आहे. ओके. चांगलेच म्हणजे शौकीन असे आपले आता सध्याचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. चांगलं आहे. तर आता ह्याच्या आधी 3 होते डेप्युटी गव्हर्नर, बरोबर आहे. एक म्हणजे S मुंद्रा होते, R गांधी होते आणि NS विश्वनाथन सुद्धा होते. आणि चौथे जे होते ते म्हणजे आत्ता आपले सध्याचे गव्हर्नर झालेत, त्याच्यामुळे ती पोस्ट वॅकंट होती. तर ती वॅकंट पोस्ट आता सध्या विराल आचार्य यांनी फिल केलेली आहे. एवढी माहिती तुम्हाला यांच्याबद्दल सफिशियंट आहे. आता आपण पुढचे आपले इम्पॉर्टंट पर्सन बघूत. तर पुढचे आपले इम्पॉर्टंट पर्सन आहेत ते म्हणजे रोहित देव. यांना महाराष्ट्राचा ॲडव्होकेट जनरल ही पोस्ट भेटलेली आहे, किंवा यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल म्हणून, म्हणजे महाभिवक्ता म्हणून. ओके. आणि हे विशेष म्हणजे नागपूरचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्या आधीच्या दोन्ही व्यक्ती ज्या होत्या त्या पण नागपूरच्याच होत्या. म्हणजे ह्या सलग तिसरी अपॉइंटमेंट आहे नागपूरमधून. तर पहिले व्यक्ती होते श्रीहरी आने, त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर सुनील मनोहर यांना अपॉइंट केलं, त्यांनी पण राजीनामा दिला. आता हे तिसरे व्यक्तीत रोहित देव, हे नाव लक्षात ठेवा. एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न बनू शकतात. पुढचे इम्पॉर्टंट पर्सन बघू आपण. स्टेफनी डेल वेल. माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना की ह्या सध्या आता मिस वर्ल्ड झाल्यात. तर ही फक्त 19 वर्षाचीच आहे. कुठल्या देशाची हे विचारू शकतात, तर प्युर्टो रिको हा छोटासा एक आयलँड आहे त्या देशातली त्या. आणि याच्या आधीसुद्धा त्या देशातून ऑलरेडी एक मिस वर्ल्ड बनल्या होत्या 1975मध्ये. तर त्यांचं नाव आहे विनलिया मर्सिडी. ओके. हे नावसुद्धा लक्षात ठेवा. मे बी विचारलं ते विचारू शकतात. भारताकडून पहिल्या 20मध्ये कोण होतं, तर प्रियदर्शिनी चॅटर्जी. आणि ही जी स्पर्धा आहे ही 19 डिसेंबरला, म्हणजे त्याचा फायनल राऊंड झाला 19 डिसेंबरला अमेरिकेमध्ये. कुठं, तर अटलांटिक विभागातील मेरीलँड राज्यात ओवेझेन हिल्समध्ये. तर इथं ते झालं. आणि ह्या ज्या प्रतियोगितेची सुरुवात आहे ही कुणी केली होती, तर इरिक मॉर्ले यांनी सुरू केली होती. त्यावेळेस त्या अध्यक्षा होत्या, 2001 पर्यंत होत्या आय थिंक. आणि तिथं नंतर त्यांची डेथ झाल्यानंतर आता जुलिया मार्ले ह्या त्याच्या नवीन अध्यक्षा आहेत. 1951 पासून दरवर्षी ही प्रतियोगिता आयोजित करण्यात येते. आणि ह्याच्यातून जे फंडिंग होतं हे चॅरिटी केली जाते लहान मुलांसाठी. तर जवळजवळ आत्तापर्यंत $250 बिलियन आत्तापर्यंत चॅरिटी करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेचं घोषवाक्य महत्त्वाचं आहे, तुम्हाला एक्झाममध्ये विचारू पण शकतात. तर याचं घोषवाक्य होतं ब्युटी विथ अ पर्पज. तर ब्युटी विथ अ पर्पज हे त्याच्या घोषवाक्य होतं. आणि भारताकडून कोण कोण होत्या हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला जर 3-4 लायनर क्वेश्चन आले तर एक इंटरनॅशनल लेवलचं विचारलं जातं, त्याची थीम विचारतील, एक भारतातली कुठल्या आहेत त्या विचारतील, आणि जे रिसेंटली आहे याच्याबद्दल माहिती विचारतील. तर भारतातील कुठल्या कुठल्या व्यक्ती आहेत, तर पहिल्या होत्या रीटा फारिया, 1966 साली झाल्या होत्या त्या. सेकंडला आहे ऐश्वर्या रॉय, 1994मध्ये झाल्या होत्या. तिसरी व्यक्ती आहे डायना हेडन, 97ला झाल्या होत्या. चौथी व्यक्ती झाली होती ती म्हणजे युक्तामुखी, 1999ला. आणि आत्ता म्हणजे एकदम रिसेंट म्हणाल तर प्रियांका चोप्रा 2000 साली झाली होती मिस वर्ल्ड. ओके. तर एवढी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे. पुढचे पर्सन बघू आपण. जॉन ग्लेन हे फार महत्त्वाचे पर्सन आहेत. पृथ्वीच्या अवकाशातील कक्षेत जाणारे ते पहिले अंतराळवीर आणि सुप्रसिद्ध होते ते अतिशय. युएसचे आहेत ते. आणि त्यांनी एक प्रोजेक्ट मर्क्युरीमध्ये सुद्धा एक सहभाग दाखवला होता. 7 जणांची टीम होती त्यांची. तर त्याला फ्रेंडशिप 7 या नावाने ओळखलं जातं त्या प्रोजेक्टला. आणि बऱ्याच ठिकाणी मॅगझिन्समध्ये चुकवलेलं आहे, त्याला ओरिजिनल 7 नाव दिलेलं आहे. तर ओरिजिनल 7 नाही, फ्रेंडशिप 7 या नावाने ओळखलं जातं प्रोजेक्ट मर्क्युरीला. आणि कोरियन युद्धामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. ॲज अ पायलट म्हणून त्यांनी जहाजं चालवलीत, म्हणजे लढाखू जे विमानं असतात ते चालवलीत त्यांनी कोरियन युद्धामध्ये. आणि पृथ्वीची प्रदक्षिणा 3 वेळा कंप्लीट करणारे एकमेव व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. हे पण महत्त्वाचं आहे. जॉन ग्लेन हे रिसेंटली त्यांची डेथ झालेली आहे. अनुपम मिश्र हे अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत.
कारण अशाच व्यक्तींवरती आपल्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात ज्यांनी पर्यावरणासाठी काही ना काही कार्य केलेले आहे. तर हे त्यापैकीच एक आहेत. तर अनुपम मिश्र हे पर्यावरण तज्ज्ञ होते, गांधीवादी होते. 19 डिसेंबरला त्यांचं निधन झालं. फक्त 68 वर्षाचे होते आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म आहे. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलीत पर्यावरणाशी संबंधित. जल संरक्षणासंदर्भात सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली. त्यापैकी महत्त्वाची म्हणजे आज भी खरे हे तालाब आणि दुसरं पुस्तक म्हणजे राजस्थान की रजत बुंदे. तर ही दोन्ही पुस्तकं महत्त्वाची आहेत, तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनू शकतात. त्यांना इंदिरा गांधी पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे, इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार 1996 मध्ये, आणि 2011 मध्ये जमनालाल बजाज अवॉर्ड हा सुद्धा त्यांना भेटलेला आहे. आणि जे पुस्तक आपण बघितलं आज भी खरे हे तालाब, तर याचं मोर दॅन 30 लँग्वेजेसमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेशन करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे ते पुस्तक महत्त्वाचं आहे, एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न बनू शकतात. पुढचे व्यक्ती बघू आपण. तर पुढचे आपले व्यक्ती आहेत जॉर्ज मायकल. तर हे पॉप सिंगर होते US चे. त्यांचं पण निधन झालेलं आहे, फार कमी एजमध्ये निधन झालेलं आहे त्यांचं. पण हे नेहमी वादग्रस्त असायचे. ब्रिटिश सिंगर होते ते आणि US मध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी परफॉर्म केलेलं आहे, त्यामुळे ते मोस्टली US मध्येच असायचे. त्यांची गाजलेली गाणी आहेत जसं की यंग गन्स, केअरलेस विस्पर, फ्रीडम, वेक मी अप बिफोर यू गो गो. तर हे त्यांची गाजलेली गाणी आहेत. त्यांनी बरेच अल्बमसुद्धा केलेत, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे ओल्डर, फेथ, लिसन विदाउट फ्रिज्युडियस. तर ही त्यांनी लिहिलेले, हे त्यांचे गाजलेले अल्बम. आणि त्यांना 2 वेळा ग्रॅमी अवॉर्ड भेटलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतात. आणि त्यांच्या जीवनावरती आधारित एक पिक्चरसुद्धा आहे. त्या पिक्चरचं नाव आहे अ डिफरंट स्टोरी. हा त्यांच्या जीवनावरती आधारित पिक्चर आहे, त्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतात एक्झाममध्ये. आसाराम लोमटे हे न्यूजमध्ये होते कारण ह्यांना रिसेंटलीच साहित्य अकादमी पुरस्कार भेटला 2016चा. तर हे परभणीचे आहेत. यांच्या लिखाणातून, हे मराठी पत्रकार व लेखक आहेत, तर यांच्या लिखाणातून त्यांनी नेहमीच ग्रामीण भागाचं रेखाटन केलेलं आहे. ओके, त्यामुळे ते ग्रामीण लेखक म्हणून सुद्धा ओळखले जातात. या साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये त्यांना 1 लाख रुपयांचं कॅश प्राईज दिलं जातं. पुरस्कार दिल्लीमध्ये दिला जातो. आणि थोडीशी माहिती तुम्हाला या लोमटेंबद्दल द्यायची झाली तर त्यांचा अजून एक कथासंग्रह आहे, त्याचं नाव आहे इडा पिडा टळो. तर ह्या कथासंग्रह आणि दुसरा म्हणजे आलोक, या आलोक कथासंग्रहासाठी त्यांना हा साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे. आलोक कथासंग्रह त्यांनी 2010 मध्ये लिहिला होता आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कानडी व हिंदी भाषेमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. ओके, आणि जो इडा पिडा तळो हे जे त्यांचा कथासंग्रह आहे, ह्याच्यामधली एक कथा बेईमान नावाची कथा आहे. तर बेईमान ह्या कथेवरती मराठीमधला एक पिक्चरसुद्धा बनलेला आहे. त्या पिक्चरचं नाव आहे सरपंच भगीरथ. ओके, तर हा पिक्चरसुद्धा त्यांच्याच एका कथेतून बनवलेला आहे. बरेच पुरस्कार भेटलेत आसाराम लोमटे यांना. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार त्यांना दिलेला आहे, भैरूरत्न दमानी पुरस्कार त्यांना दिलेला आहे, आणि एकदम महत्त्वाचं म्हणजे पद्मश्री विखे पाटील पुरस्कार हा सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे. आता आपण थोडीशी माहिती या साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल जाणून घेऊयात. साहित्य अकादमी पुरस्कार हे साहित्य अकादमीकडून दिले जातात. 12 मार्च 1954ला याची स्थापना झाली होती. त्याचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर VP तिवारी. हे नाव लक्षात ठेवा, कुठंतरी विचारलं तरी आपल्याला माहिती असावं. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आले त्यावेळेस त्याची कॅश प्राईज होती फक्त 5,000 रुपये. आता तो आकडा वाढत वाढत 1 लाखापर्यंत आलेला आहे. ओके, आणि हा म्हणजे आपले जे साहित्य असतील वेगवेगळ्या भाषेंमधले, भारतातल्या कोणत्याही भाषेमधले असामान्य साहित्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. 2016चा पुरस्कार हा 24 वेगवेगळ्या साहित्यिकांना भेटलेला आहे, त्यांच्या 24 वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये. तर खाली कॅटेगरी दिलेल्या आहेत. तर नाटक या कॅटेगरीमध्ये एका व्यक्तीला देण्यात आलेला आहे, निबंध कॅटेगरीमध्ये सुद्धा एका व्यक्तीला, समीक्षात्मक पुस्तके या कॅटेगरीमध्ये 2 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यावर्षीचा, कादंबऱ्या कॅटेगरीमध्ये 5 व्यक्तींना, लघुकथामध्ये 7 व्यक्तींना आणि काव्यसंग्रह या कॅटेगरीमध्ये 8 व्यक्तींना देण्यात आलेला आहे पुरस्कार. ओके, तर हे तुम्हाला लक्षात असू द्या, कारण जोड्या लावामध्ये एखाद्या वेळेस जर विचारलं तर कुठल्या कॅटेगरीमध्ये किती व्यक्तींना दिलेलं आहे तर हे तुम्हाला तिथं कळून येईल. ओके, आता आपण पुढची आपली व्यक्ती बघू. तर पुढची व्यक्ती आपली आहे ती म्हणजे UPSCचे नवीन अध्यक्ष. त्यांचं नाव आहे प्रोफेसर डेव्हिड R. सिमले. तर हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा, त्याचा प्रोनाऊन्स माझा चुकत असेल, सिमले वगैरे ते स्पेलिंग. आता हे नॉर्थ ईस्ट स्टेटमधले, नॉर्थ ईस्ट राज्यांमधले हे व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आडनाव तशा प्रकारे सिमले. तर
हे जे UPSCचे अध्यक्ष असतात यांची निवड कलम 316 मधून केली जाते. हे पण लक्षात ठेवा, तुमच्या पॉलिटीमध्ये क्वेश्चन बनू शकतो यावर्षी. तर कलम 316 नुसार UPSCच्या अध्यक्षांचं चयन केलं जातं किंवा त्यांची नियुक्ती केली जाते. ह्याच्या आधीचे कोण होते तर अलका सिरोही या होत्या UPSCच्या चेअरमन आणि त्या पहिल्या महिला चेअरमन होत्या UPSCच्या. ओके, आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच महिला अध्यक्ष नव्हत्या, तर त्या होत्या लास्ट इयर अलका सिरोही. तर 21 जानेवारी 2018 पर्यंत या डेव्हिड एस सिमले यांचा कार्यकाल असणार आहे. त्यांचं कार्य सांगायचं झालं तर ईशान्य भारताच्या इतिहासावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलीत. राजीव गांधी युनिव्हर्सिटीचे जे की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ह्याचे ते माजी कुलगुरू सुद्धा राहिलेले आहेत. ओके, तर एवढी माहिती तुम्हाला डेव्हिड एस सिमले यांच्याबद्दल पाहिजे. आता आपण आपली पुढची व्यक्ती बघूत. शंख घोष हे अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत, कारण शंख घोष यांना सध्याचा यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हे एक बंगाली कवी आहेत, एक समीक्षक आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर कार्य केलेलं आहे. आणि बंगाली व्यक्ती म्हणलं तर हे 6वी बंगाली व्यक्ती की ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. आपण याच्या आधी बघितलंय की आपण महाश्वेता देवी यांना सुद्धा हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये 11 लाख रुपयांची कॅश प्राईज दिली जाते आणि एक वांग देवीची प्रतिमा दिली जाते, ती ब्रॉन्झची असते. आणि ह्या शंकर घोष यांच्याबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती सांगायची झाली तर त्यांनी एक कविता लिहिली आहे. त्या कवितेचं नाव आहे यमुनावती. ही कविता जी लिहिली ही त्यांनी अतिशय भावूक होऊन लिहिलेली आहे. याचा एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला की 1961 मध्ये एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून गोळीबार पण झाला आणि त्या गोळीबारमध्ये एका ग्रामीण मुलीचा मृत्यू झाला होता. तर या घटनेमुळे व्यथित होऊन त्यांनी ही कविता लिहिली आणि त्या कवितेला नाव दिले यमुनावती. अतिशय फेमस झालेली कविता आहे ही. हा 52वा ज्ञानपीठ पुरस्कार होता. हे पण तुम्ही विसरू नका, एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की कितवा पुरस्कार होता, तर 52वा. आणि त्यांनी लिहिलेला पहिला कविता संग्रह आपल्याला माहिती पाहिजे, कारण त्यांनी केलेलं पहिलं जे कार्य असतं याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. तर त्यांचा पहिला कविता संग्रह आहे दिनगुली रातगुली. हा 1956 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यांनी बरेच कविता संग्रह लिहिलेत. तुम्हाला खाली नावं दिसत असतील तर तुम्ही एकदा ओव्हरलुक करा सगळ्यांकडून. तुम्हाला थोडंसं आणखीन माहिती मी ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल देईल. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातला महत्त्वाचा पुरस्कार आहे. अशा प्रकारचे 2 पुरस्कार दिले जातात साहित्य क्षेत्रामध्ये, साहित्य अकादमी फेलोशिप आणि ज्ञानपीठ पुरस्कार. तर ज्ञानपीठ पुरस्कार हे भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टने दिले जातात. 1961 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि पहिला पुरस्कार हा 1965ला देण्यात आला होता. ती व्यक्ती महत्त्वाची आपल्यासाठी, कारण ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेली पहिली व्यक्ती आहे ती. तर त्या व्यक्तीचं नाव आहे जी शंकर कुरूप. शंकर नाही आहे, ते शंकर आहे. हे मल्याळम व्यक्ती आहेत आणि ह्यांनी एक कविता लिहिली होती. कविता संग्रह होता यांचा, तो पण मल्याळममध्येच होता. त्या कविता संग्रहाचं नाव आहे उदकुंजल. ओके, हे नाव पण लक्षात ठेवा, उदकुंजल. मराठी व्यक्तींना सुद्धा ज्ञानपीठ भेटलेले आहेत. तर 4 मराठी व्यक्ती आहेत. पहिले म्हणजे वि.स. खांडेकर यांना 1974 मध्ये त्यांच्या ययाती या काव्यसंग्रहासाठी देण्यात आला होता. वि.स. खांडेकर. दुसरी व्यक्ती आहे वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. तर यांना त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहासाठी 1987 मध्ये ज्ञानपीठ देण्यात आला होता. तिसरी व्यक्ती आहे विंदा करंदीकर. यांना अष्टदर्शने यासाठी 2003 मध्ये देण्यात आला होता. आणि चौथी व्यक्ती आहे भालचंद्र नेमाडे. त्यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, तर याच्यासाठी 2014 मध्ये ज्ञानपीठ देण्यात आलं होतं. तर एवढी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे ज्ञानपीठसाठी. आता आपण आपल्या पुढच्या व्यक्तीकडे वळूयात. सत्यनारायण ही व्यक्ती महत्त्वाची आहे, कारण यांना बिहारी पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे राजस्थानी लेखक आहेत. सत्यनारायण हा 26वा बिहारी पुरस्कार सन्मान होता आणि तो मिळाला आहे सत्यनारायण यांना. तर त्यांनी एक हिंदीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्याचं पुस्तकाचं नाव आहे य है दुनिया. तर य है दुनिया या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्कारामध्ये 2 लाख रुपयांचं कॅश प्राईज दिलं जातं आणि हा पुरस्कार दरवर्षी 1991 पासून के फाउंडेशन तर्फे देण्यात येतो. हा कुणाच्या सन्मानार्थ देण्यात येतो हे पण विचारू शकतात. तर हिंदी कवी होते बिहारी, त्यांच्या सन्मानार्थ हा दिला जातो 1991 पासून. ओके, तर हा 26वा बिहारी पुरस्कार होता. पुढची व्यक्ती बघू आपण. उसेन बोल्ट यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार आहे. जमैकाचे प्लेयर आहेत, ॲथलेट आहेत जमैकाचे. तर 2016चा सर्वोत्कृष्ट IAAFचा
जागतिक ॲथलेट हा पुरस्कार यावर्षी उसेन बोल्ट यांना भेटला. तर उसेन बोल्टला आत्तापर्यंत 6 वेळा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचा 2016चा रिओमधला परफॉर्मन्स बघूनच हा त्यांना पुरस्कार दिलेला आहे. तर 2016मध्ये त्यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदक मिळवले होते. तशीच कामगिरी त्यांनी 2012मध्ये पण दाखवली होती, ज्यावेळेस लंडनमध्ये ऑलिम्पिक झाले होते त्यावेळेस. 2008मध्ये सुद्धा बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांना 3 सुवर्णपदक भेटले होते, म्हणजे 3 गोल्ड मेडल भेटले होते. अशाच प्रकारचा पुरस्कार महिला कॅटेगरीमध्ये सुद्धा दिला जातो. तर 2016चा महिला वर्गातील हा पुरस्कार इथिओपियाच्या अल्मान्स अयाना यांना देण्यात आलेला आहे. ओके, तर हे पण नाव तुम्ही विसरू नका. महिला कॅटेगरीमध्ये कुणाला दिलेलं आहे तर अल्मान्स अयाना. तर ज्यांना कुणाला यांचा स्पोर्ट माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ओके, जर माहिती असेल तर गुगलवरती वगैरे सर्च करून नाही. आता आपण आपली पुढची व्यक्ती बघू. तर अनिल बैजल हे दिल्लीचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून अपॉइंट झालेले आहेत. बरेच जण रेसमध्ये होते, त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. अनिल बैजल हे दिल्लीचे नवीन नायब राज्यपालपदी नियुक्त झालेले आहेत. ओके, आणि ही जी दिल्लीचा जो केंद्रशासित प्रदेश आहे याचा कारभार राष्ट्रपती नायब राज्यपालांमार्फत कुठल्या कलमानुसार चालवतात हा प्रश्न येऊ शकतो तुमच्या पॉलिटीमध्ये. तर तो कलम आहे 239 AA. तर या कलमानुसार दिल्लीचा केंद्रशासित प्रदेशाचा कारभार राष्ट्रपती नायब राज्यपालांमार्फत चालवितात. 69व्या घटनादुरुस्तीनुसार दिल्लीला काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला तसेच दिल्लीच्या नायब राज्यपालाला काही विशेष अधिकार देण्यात आलेत 69व्या घटनादुरुस्तीने. तर हे दोन्ही क्वेश्चन तुमच्या पॉलिटीमध्ये बनू शकतात आणि हा करंट न्यूजमध्ये तर आहेच. आपण बघितले की जे करंट न्यूजमध्ये आहे आणि जो सब्जेक्ट ओरिएंटेड असेल तर तो प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल एक्झाममध्ये. त्यामुळे हा महत्त्वाचा आहे, व्यवस्थित हे लक्ष द्या. पुढची आपण व्यक्ती बघू. बाळासाहेब विखे पाटील हे माजी केंद्रीय मंत्री होते. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. अटल बिहारी वाजपेयी या सरकारमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्या काळात त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून कार्यकाळ सांभाळलेला आहे. ते राज्याचे अर्थमंत्री सुद्धा होते. जवळजवळ 7 वेळा ते खासदार म्हणून राहिलेले आहेत. ओके, कोपरगाव हा त्यांचा मतदारसंघ होता लोकसभेवरती. ते त्याच मतदारसंघातून निवडून गेले होते. हे एवढं मतदारसंघ लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, फक्त त्यांचं पार्श्वभूमी कळावी म्हणून आपण हे बघतोय. त्यांचं खरं नाव एकनाथ होतं, एकनाथ विठ्ठलराव पाटील. तर विठ्ठलराव पाटील जे होते यांनी प्रवरानगरमध्ये सहकारी तत्वावर आशिया खंडातला पहिला साखर कारखाना सुरू केला होता. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या की आशिया खंडातला पहिला सहकारी तत्वावरती साखर कारखाना कुणी सुरू केला होता तर विठ्ठलराव विखे पाटील यांनी, म्हणजे आपल्या बाळासाहेब विखे पाटलांच्या वडिलांनी. आता बाळासाहेब विखे पाटलांना बरेच सन्मान भेटलेत, त्यापैकी महत्त्वाचा आहे म्हणजे पद्मभूषण. तर 2010मध्ये त्यांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. त्यांनी बऱ्याच ऑर्गनायझेशनसुद्धा स्थापन केल्यात. तर काही महत्त्वाच्या म्हणजे प्रवरा ग्रामीण विद्यापीठ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, पद्मश्री डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन, प्रवरा सरळ मेडिकल ट्रस्ट, प्रवरा सहकारी बँक. ओके, तर एक्झाममध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. जे प्रवरा नगर आहे त्या प्रवरावरून नाव आहेत सगळे, तर तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्यूज नाही होणार बिलकुल. ओके, तर बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. पुढची व्यक्ती बघू आपण. देवेंद्र फडणवीस म्हणजे आपले मुख्यमंत्री यांना नागभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा नागभूषण पुरस्कार नागभूषण फाउंडेशन मार्फत देण्यात येतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हे प्रश्न विचारू शकतात. फसवा प्रश्न थोडासा विचारतील की नागभूषण पुरस्काराचे खालीलपैकी विजेते कोण. तर पर्यायामध्ये बरेच ऑप्शन असतील आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा असेल. तर देवेंद्र फडणवीस यांना नागभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढची व्यक्ती बघू आपण. पी साईनाथ यांना टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार केसरी मराठा ट्रस्ट आणि टिळक विद्यापीठामार्फत देण्यात येतो. आणि हा 9वं वर्ष या पुरस्काराचं, म्हणजे आत्तापर्यंत 8 वेळा पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पी साईनाथ यांना हा 9व्यांदा भेटतोय. पुढच्या व्यक्ती बघू आपण. हे पुरस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला STIमध्ये अशाच प्रकारचे पुरस्कार बघायला भेटले होते. त्याच्यामुळे हा तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये महत्त्वाचा पुरस्कार आहे. तो म्हणजे मराठी भाषा विभागाचे पुरस्कार. हे पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र मराठी विकास संस्था यांच्या वतीने दिला जातो. त्याच्यामुळे आणखीन महत्त्वाचं आहे. तर मराठी भाषा पुरस्कार खाली दिलेले आहेत, आपण ते बघूत कुठले कुठले आहेत. तर मराठी भाषा विभागातर्फे श्री म्हणजे पूजनीय
भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार हा दिलाय भारतीय विचार साधना प्रकाशन याला. ओके, हे भारतीय विचार साधना प्रकाशन एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना देण्यात आलेला आहे. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा श्याम जोशी यांना देण्यात आलेला आहे. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हा ज्येष्ठ यास्मिन शेख यांना देण्यात आलेला आहे. तर हे यास्मिन शेख जे आहेत हे व्याकरण तज्ज्ञ आहेत. हे पण महत्त्वाचं तुमच्यासाठी. काय करतात तर ते व्याकरण तज्ज्ञ आहेत. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी 2017ला असतो आणि याच दिवशी हे पुरस्कार देण्यात येतील. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा की मराठी भाषा गौरव दिन कधी असतो तर 27 फेब्रुवारी 2017ला. मी पुन्हा एकदा ही 3 नावं वाचतो. श्री पु भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार हा भारतीय विचार साधना प्रकाशन यांना देण्यात आलेला आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना देण्यात आलेला आहे. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा श्याम जोशी यांना देण्यात आलेला आहे. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हा यास्मिन शेख यांना देण्यात आले आहे आणि यास्मिन शेख हे व्याकरण तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ. त्याच्यामुळं महत्त्वाचं आहे. तर एवढे तुम्ही पॉईंट या मराठी भाषा विभागाच्या पुरस्कारासाठी लक्षात ठेवा. एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न बनू शकतो. पुढची आपण न्यूज बघू. गोल्डन ग्लोब पुरस्कार हा 74वा होता, त्याच्यामुळे महत्त्वाचा आहे. आणि कॅलिफोर्नियामधील बेवर्ली हिल्समध्ये हे पुरस्कार देण्यात आलेत. तर ला ला लँड हा जो चित्रपट आहे हा कॉमेडी कॅटेगरीमधला चित्रपट आहे. तर याला यावर्षी गोल्डन ग्लोबचे 7 पुरस्कार देण्यात आलेत. त्याच्यामुळे हा जो पिक्चर होता ला ला लँड हा फेमस झालेला आहे. 7 पुरस्कार त्याला देत. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ड्रामा कॅटेगरीमध्ये मूनलाईट या चित्रपटाला भेटला आहे. आपण बघितलं आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जोड्या लावामध्ये बघायला भेटतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायलाच लागणार आहे. एक परीक्षा होईपर्यंतच लक्षात ठेवा, त्यानंतर विसरलं तरी चालेल, मात्र हे लक्षात ठेवायला लागणारच. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा कॅटेगरीमध्ये मूनलाईटला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर म्युझिकल और कॉमेडी या कॅटेगरीमध्ये ला ला लँड, सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा कॅटेगरीमध्ये हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे कॅसी ॲफ्लेक याला. ओके, आणि त्यांनी कुठला पिक्चर केला होता तर मॅचेस्टर बाय द सी. ओके, मॅचेस्टर बाय द सी या पिक्चरसाठी त्यांना देण्यात आलेलं आहे. तर अभिनेत्री कुठली आहे? सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा कॅटेगरीमध्येच इसाबेल ह्युपर्ट. तर इसाबेल ह्युपर्ट या अभिनेत्रीला एले पिक्चरसाठी देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे आहेत ला ला लँड या पिक्चरचेच दिग्दर्शक, त्यांचं नाव आहे डेमियन चझेल. तर ही नावं तुम्ही लक्षात ठेवायचीच आहे. त्याचबरोबर गोल्डन ग्लोबचा जीवन गौरव पुरस्कार हा तिथलच्या ज्येष्ठ अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना देण्यात आलेला आहे. ओके, ह्या हॉलिवूड ॲक्ट्रेस आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना. केहकशान बसू ही एक मुलगी आहे 15-14 वर्षाची आणि हिला एक अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार तिला देण्यात आलेला आहे. तर हे पुरस्कार झाले होते नेदरलँडमध्ये हेग या ठिकाणी. तुम्हाला माहिती असेल हेगमध्ये आपले इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं हेडक्वार्टरसुद्धा हेगमध्येच आहे. तर या हेगमध्येच हे पुरस्कार झाले आणि तिथं त्यांना हा पुरस्कार म्हणजे बाल शांती पुरस्कार हा नोबेल पारितोषिक विजेते बांगलादेशचे, त्यांचं नाव आहे मोहम्मद युनुस, यांच्या हस्ते देण्यात आला. ओके, तर काय केलं होतं यांनी, केहकशान बसू हे एक ऑर्गनायझेशन चालवतात, त्याचं नाव आहे ग्रीन होप. तर 12 वर्षाचे असताना त्यांनी ही ऑर्गनायझेशन स्थापन केली ग्रीन होप नावाची. त्याच्या अंडर ते बऱ्याच देशांमध्ये फिरून झाडं वगैरे लावतात. तर असे जवळजवळ त्यांनी एक 10 लाख झाडं बाकीच्या बऱ्याच 18 ते 20 कंट्रीजमध्ये लावलीत. तर त्या कार्यामुळे त्यांना बाल शांती पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, तर हे नाव विसरू नका, केहकशान बसू. तर हा जो पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार, ह्याची स्थापना 2005मध्ये झाली होती. तर 2005 पासून हे पुरस्कार देण्यात येतात. तर ह्या केहकशान बसूला यावर्षीचा भेटला आहे आणि यांनी कुठली ऑर्गनायझेशन फॉर्म केली तर ग्रीन होप. ओके, पुढची व्यक्ती बघू आपण. क्रिस्टियानो रोनाल्ड याला यावर्षीचा बॅलॉन डी ऑर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार त्या पर्टिक्युलर वर्षामधल्या सगळ्यात बेस्ट फुटबॉल प्लेअरला देण्यात येतो. तर यावर्षीचा बेस्ट फुटबॉल प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्ड ठरला, त्यामुळे त्याला बॅलॉन डी ऑर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
त्यांनी माझ्या फेवरेटला हरवलं, लिओनो मेसीला हरवलं आहे. त्यामुळे मेसी हा सेकंड नंबरला होता यावर्षीचा. ओके, मेसीला आत्तापर्यंत 5 वेळा हा पुरस्कार दिला आहे, म्हणजे बॅलॉन दी ऑर हा पुरस्कार मेसीला 5 वेळा भेटला आहे, तर रोनाल्डोला ही 4थी वेळ होती. ओके, हे पण लक्षात ठेवा की रोनाल्डोला 4 वेळा भेटलेला आहे, जास्त वेळा मेसीला भेटला आहे, 5 वेळा भेटलेला आहे. तर हा पुरस्कार तुम्हाला सांगितलं की फिफाचा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल त्याला दिला जातो. आता आपण आपली पुढची व्यक्ती बघूत. करुण नायर हा भारताचा क्रिकेटर आहे. हा न्यूजमध्ये होता कारण यांनी एक त्रिशतक केलेलं आहे. तर त्रिशतक करणारा तो दुसराच भारतीय ठरला आहे. ह्याच्या आधी वीरेंद्र सहवागने केले होते 2 वेळा. तर सगळ्यांनाच माहिती पहिल्या वेळेस त्यांनी पाकिस्तान विरुद्ध केलं होतं. तर वीरेंद्र सहवागने दुसऱ्यांदा जे त्रिशतक केलं हे कुठल्या देशाविरुद्ध केलं, हा माझा तुमचा आजचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे हे जे करुण नायर आहे यांनी आत्ता जे त्रिशतक केलं हे कुठल्या देशाविरुद्ध केलं. तर या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्की द्या. ओके, पुढचा व्यक्ती बघू आपण. विजय चौधरी. तर विजय चौधरी ह्याला सलग 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पुरस्कार भेटलेला आहे, म्हणजेच महाराष्ट्र केसरी किताब त्यांनी जिंकलेला आहे. तर त्या व्यक्तीचं नाव आहे विजय चौधरी. ह्याला सलग 3दा भेटलेलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून हे सलग महाराष्ट्र केसरी बनत आलेत. तर ते जळगावचे आहेत आणि याच्या आधी हीच कामगिरी यादवनी सुद्धा केली होती. तर यादवनी सुद्धा 3 वेळेस महाराष्ट्र केसरी पदक भूषवलेलं आहे. सोमदेव देववर्मन हा भारताचा टेनिसपटू होता, ज्याने की शेवटी दुखापतीला कंटाळून रिटायरमेंट घेतली टेनिसमधून. ओके, आणि यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे की 2011मध्ये सोमदेवला अर्जुन पुरस्काराने सन्मानण्यात आलं होतं. ओके, एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात असे की पहिला अ लाईनमध्ये म्हणतील की सोमदेव हा बॅडमिंटन खेळाडू होता आणि ब मध्ये म्हणतील की सोमदेवला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. तर आपल्याला इथं माहिती पाहिजे की सोमदेव हा टेनिसपटू होता आणि त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, अशा प्रकारचे काही प्रश्न आले तर व्यवस्थित त्याला अटेम्प्ट करा. आता आपण काही 1 लायनर क्वेश्चन बघू. ओके, पहिला 1 लायनर क्वेश्चन आहे, 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर डॉक्टर अक्षय कुमार काळे यांची निवड 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी केलेली आहे, अध्यक्षपदासाठी. ओके, पुढचा प्रश्न आहे, 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली? आता हे नाट्य संमेलन आहे, वरती जे बघितलं होतं ते साहित्य संमेलन होतं. तर या नाट्य संमेलनासाठी अध्यक्षपदी जयंत सावरकर यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न तिसरा, आनंद यादव यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे नाव काय? आपण बघितले आनंद यादव सोबत त्यांच्याबद्दलची सगळी माहिती बघितलेली आहे आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये. तर आपल्याला माहिती आहे त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र झोंबी नावाचं. ओके, पुढचा प्रश्न बघूत. अँटोनी कोस्टा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर अँटोनी कोस्टा हे पोर्तुगाल देशाचे पंतप्रधान आहेत. हे न्यूजमध्ये होते कारण ते भारताचे प्रमुख अतिथी म्हणून आले होते भारतीय प्रवासी दिवसासाठी. ओके, तर भारतीय प्रवासी दिवसाचे यावर्षीचे आपले प्रमुख अतिथी होते अँटोनी कोस्टा आणि ते पोर्तुगालचे पंतप्रधान आहेत. महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न, रणजीमध्ये 359 धावांची विक्रमी खेळी करणारा खेळाडू कोण? हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतो स्पोर्ट्स रिलेटेड, कारण गुजरातने तो रेकॉर्ड केलेला आहे रणजी जिंकून. त्यामुळं हा गुजरातचा प्लेअर आहे, तर त्याचं नाव आहे समित गोहेल. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. अशोक चक्र मिळणाऱ्या पहिल्या महिला कोण? म्हणजे पहिला महिला कोण आहेत अशोक चक्र त्यांना भेटलेल्या? तर त्यांच्यावरती मूवी पण निघाला होता, त्या म्हणजे निर्जा भानोत. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण आपल्या आता येणाऱ्या एक्झामसाठी जे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत हे सर्व व्यक्ती कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एक्झामला बिंदासपणे जाऊ शकता. लेक्चर पुन्हा एकदा वाटलं तर बघा आणि सगळ्या गोष्टी आणखीन एकदा रिवाईज करा. ओके, आणि जे जे ह्या विजन करंट अफेअर्स या प्लेलिस्टमध्ये जे जे लेक्चर आहेत हे सगळे एक एकदा बघा, कारण सगळेच्या सगळे लेक्चर अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये भरपूर क्वेश्चन या लेक्चरमधून दिसणार आहेत, त्याच्यामुळे ते सगळे लेक्चर बघा. आणि जे पुढचे भाग येणार आहेत आपले हे नेक्स्ट लेक्चर असतील. मग हे करंट अफेअरचे 3 वेगवेगळे लेक्चर असतील, असेच हे 35 ते 40 मिनिटाचे असतील प्रत्येक लेक्चर. तर त्याच्यामध्ये आपण एक लेक्चर येईल ते महाराष्ट्रातील संबंधित करंट अफेअर्स करणार आहोत, त्यानंतर देशाच्या संबंधितल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि त्यानंतरचं आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. ओके, आणि अशा प्रकारे तुमचा येणाऱ्या PSI आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची म्हणजे राज्यसेवा ह्या दोन्ही एक्झामसाठी पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल. ओके, तर या लेक्चरमध्ये एवढंच बोलायचं होतं. भेटूया या सगळ्या पूर्ण लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.